नमस्कार. एग्ज इन्क्युबेट इंजिनियर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण हे अंडे बोन यंत्राचं प्लास्टिक बॉक्समध्ये नवीन मॉडेल बनवलेलं आहे. हे मॉडेल अतिशय सुंदर असं आहे बघा. या मॉडेलला आपण 2 टेम्परेचर कंट्रोलर लावलेला आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे इथे हे फॅनचं कनेक्शन आहे. हे आपण काढूसुद्धा शकतो. याला 12 व्होल्ट 2 ॲम्पियरचं ॲडॅप्टर लावलेलं आहे, ते बी चांगल्या क्वालिटीचं जिओ कंपनीचं. तर अशा प्रकारे STC 1000 हे टेम्परेचर कंट्रोलर 2 लावलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं हे प्लास्टिक बॉडीमध्ये आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल इथे 2 स्विच दिलेले आहेत. तर या स्विचनी हे चालू किंवा बंद होते बघा. आता मी बंद केलेलं आहे आणि या स्विचने हे चालू होते. एकदा कदाचित हे टेम्परेचर कंट्रोलर खराब झाले असेल तर इथं मी दुसरं एक स्विच आहे. ते स्विच 2 वे आहे, म्हणजेच यांनी आता बघा रेष एक दिसत असेल तुम्हाला. तर या साईड हे टेम्परेचर कंट्रोल चालू आहेत. आपल्याला जर हे टेम्परेचर कंट्रोलर खराब झाले असेल तर हे स्विच वरच्या साईड करायचं, तर लगेच आपलं दुसरं टेम्परेचर कंट्रोलर चालू होईल आणि मशीन अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल. म्हणजेच यदा कदाचित आपले अंडेसुद्धा खराब होणार नाहीत यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की एकाच याला 2 टेम्परेचर कंट्रोलर आपण लावलेले आहेत आणि ते स्विच इथं दिलेले आहेत. आणि हे स्विच आपण या साईड चालू केलं आहे की हे टेम्परेचर कंट्रोलर चालू राहते आणि या साईड चालू केलं तर आपलं दुसरं टेम्परेचर कंट्रोलर चालू होते. याला एक एक्स्ट्रा टेम्परेचर कंट्रोलर बसवण्यात आलेलं आहे की जेणेकरून आपले अंडे खराब होणार नाहीत किंवा यदा कदाचित इलेक्ट्रॉनिक पार्ट आहेत आणि त्यामुळे ते खराब होऊ शकतात काही दिवसांनी. तर त्यासाठी आपले अंडे खराब होऊ नये यासाठी म्हणून अतिशय सुंदर असं अंडे बोन यंत्र जे की प्लास्टिक बॉक्समध्ये. आणि हे प्लास्टिक बॉक्स अतिशय मजबूत असा आहेत आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. याला तुम्ही आतमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपण फॅन आणि लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि सेन्सर वगैरे आहेत. यात तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे अंडे काढू शकता. आणि बघा आतमध्ये तुम्ही आपलं जे ब्लँकेट्स वगैरे राहते किंवा भुस्सा किंवा तूस वगैरे राहते ते टाकून त्याच्यावर आपण अंडे ठेवू शकतो आणि अंड्यापासून अतिशय चांगल्या प्रकारे आपण पिल्ले तयार करू शकतो. अतिशय चांगलं असं हे मॉडेल आहे. इथं तुम्हाला दिसत असेल याला नॉच वगैरे दिलेले आहेत. पॅकिंग वगैरे चांगल्या प्रकारे होते आणि हे अहमदनगरला पार्सल चाललेलं आहेत. आतमध्ये आपण बघूया. आतमध्ये अशा प्रकारे आपण फॅन्स वगैरे लावलेले आहेत. आणखीन त्याची पॅकिंग वगैरे थोडीशी वायरिंगची पॅकिंग करायची आहे ती करून घेतो आहे आणि त्याला टाय वगैरे बांधायचे आहेत. बाकी लाईट्स वगैरे छानपैकी लावलेले आहेत, फॅन्स वगैरे लावलेले आहेत आणि अशा प्रकारे आतमध्ये थोडं याचं कन्फिगरेशन चालू होतं आणि टेम्परेचर वगैरे सेटिंग चेक करणं चालू होतं. हे सुद्धा आपण याच्यामध्ये केलेलं आहे. आणि आतमध्ये बघा अशा प्रकारे इथे यासोबत एक छोटासा बॉक्स मिळेल, बाउल मिळेल. तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचा. हे अशा प्रकारचा यामध्ये तुम्ही छानपैकी बरणी आहेत. हे फॅनच्या खाली ठेवून याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहेत आणि याच्या सभोवताल सर्वीकडे आपल्याला अंडी ठेवायची आहेत. आणि त्या अंडी ठेवत असताना अंडी फ्रेश असायला हवी, म्हणजे 7 ते 8 दिवसातलीच असायला हवी. जास्त जुनी अंडी याच्यामध्ये ठेवू नये. आणि त्यानंतर अंड्याला 2 टाईम आपल्याला हाताने रोटेशन करायचं आहे. अतिशय सुंदर असं हे अंडी बोन यंत्र आपण प्लास्टिक बॉक्समध्ये बनवलेलं आहे. कोणाला अशा प्रकारचं अंडी बोन यंत्र पाहिजे असल्यास किंवा तुम्हाला घरी बनवायचं असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 78 87 71 61 45. थँक्स फॉर वॉचिंग.